घ्यायला मंदिरच चाललं. हॅलो गाईज, मी सुवर्णा झाले. तर आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे माझा बर्थडे. तर आम्ही बर्थडे सेलिब्रेट करायसाठी चाललोत माथेरानला. तर आम्ही पिकनिकला चाललोत आता माथेरानला. तर चला आपण जाऊन पाहूया माथेरानचं म्हणजे पावसाळ्यातील क्लायमेट कसं आहे ते. तर सगळी बोलतात माथेरान म्हणजे आम्ही उन्हाळ्यातच कधी पण गेलेलो आहोत माथेरानला. तर माथेरानचं पावसाळ्यातलं क्लायमेट खूपच सुंदर असतं म्हणून आम्ही चालत माथेरानला. तर चला माझ्याबरोबर माथेरानला. आणि संध्याकाळी आम्ही आल्यावर बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत घरी. तर चला मग जायचं ना स्वरूपा, चला. आणि तुला हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच बेटा. वेलकम. मोरया मंगल मूर्ती मोरया. एकवीरा माते की श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की. तर चला मग आम्ही निघालात माथेरानला जायला. तर माथेरान किती किलोमीटर आहे इथून काय माहिती का? चला मग, आम्हाला माहित नाही किती किलोमीटर आहे. रस्ता माहिती आहे फक्त आम्हाला. जोरात बोल, जोरात. तर गाईज मम्मीचा बर्थडे, तर आम्ही चालला फिरायला, एन्जॉय करायला. तुम्ही पण या आमच्या घरी. पिकनिकला चालला. बोल. पिकनिकला चालला माथेरानला. माथेरानला. तर चला मग आमच्या बरोबर माथेरानला. ओंकार कुठे? आम्ही पॉपकॉर्न खातो. ओंकार तुला क्लायमेट आहे. आम्ही माथेरानला पोहोचलेलो आहोत. नाही वेळ आहे. अरे मजाक करतोय, मजाक पण थांबलो. आमची थोडीशी फोटोग्राफी चालले रस्त्यात. आम्ही फोटोग्राफी करतोय थोडीशी. मस्त इकडे धरण आहे, तिथे पण आम्ही फोटोग्राफी केलेली आहे. मस्तच वाटतंय ना, मस्त परिसर, निसर्गरम्य परिसर. माथेरान रोड. आता कुठून जाऊ आपण? नेरुलवरून. नेरळ.
शाकाहारी धाबा. चला आम्ही नाश्त्याला चाललो. पाहूया इथं जेवण भेटतं पण नाश्त्याला काय भेटतंय का पाहूया. मस्त हॉटेल आहे. आम्ही आल्यावर नेहमी इथं थांबतो, जेवणाला थांबतो. कधी नाश्त्याला आम्ही पहिल्यांदाच चाललो. मस्त हॉटेल आहे. तुम्ही या रूटला आल्यावर नक्की व्हिजिट द्या. आणि टेस्ट पण मस्त आहे. आम्ही नेहमी इथं जेवायला थांबतो. पहा किती सुंदर हॉटेल आहे. वरती पण आहे. गाईज इथे फक्त जेवणाचीच सोय आहे, नाश्ता नाही आहे. तर आम्ही आता या स्नॅक्स कॉर्नरला चाललात. चल ओमकार. चल पप्पा कुठे मेनू बघता. चांगला आहे का? तिथं आपण संध्याकाळी येऊ. संध्याकाळी जेवायला येऊ येतात. हां नाश्ता नाही भेटत ना तिथं. कपडे कसं आहे टेस्ट? मस्त वडापाव आहे ना. मस्त वडापाव आहे. काय घेतं का? स्पेशल चाय घे. तुला काय पाहिजे? लस्सी पाहिजे? चांगली आहे का चाय? लस्सीला 3 कप आणलं. चांगली आहे का चाय? थांब ती लस्सी आणायला गेले. लस्सी मस्त आहे. मी पण पिऊन बघ. घे चल ओंकार लस्सी पी. चावं लस्सी जे अशी काय खातात. चला चला लेट होतंय ओंकार. ये आम्ही पुढे आहेत. आता नाश्ता करून निघालेलो आहोत माथेरानला जायला. तर जेवण इथं तयार नाही. 10 वाजल्यात त्यामुळे जेवणाची तयारी नाही अजून. तर येताना आम्ही बघू. येताना जेवायला थांबू. चला तर मग निघूया माथेरानला जायला. नाही झालं ना तुम्ही बोलता? बाईमध्ये जेवण आहे.
नाही. लग्नाच्या अगोदर तू मला एवढं आठवत नाही ग. लग्न आता 15-16 वर्षांनी आलो आम्ही. बाईक आलतो ग. नाही हे आणलेली स्विफ्ट आणलेली आपण. बाबा सगळ्या रस्त्यातच घेऊ का काय? एक फिरा हलका व्हायचा. मस्त ना. कसलं भारी वाव काय क्लायमेट आहे. मस्त बघ. थोडे पाहुणे झरे दिसतात बघ. थोड्या असतील मोठ्या. एवढे कसं वाटतंय? मस्त ना. रस्ता भारी आले ना. पूर्ण रस्त्याचं घेऊ का? आपल्याला टोकावर जायचंय बाबा. कुठला या टोकावर? छान वाटतंय. अजून आम्ही पोचलो पण नाही. ते मंदिर आहे, तिथे मंदिरात चाललो तर आम्ही पाय पडायला. वाव मस्त वारा सुटला. मंदिर वरती आहे. आम्ही वरती ओमकार कुठे गेला? ओमकार ते गाणी लागलं तर लावलं. चला आता आम्ही मंदिरात पोहोचलेलो. दर्शन घ्यायला मंदिरात चालू. अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. हे बघ इथे ट्रेनची पटरी. ट्रेन गेले इकडनं. थोडे छोटे छोटे. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, करणी देवी तो माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, करणी देवी तो माता. जायचं का इथं? थांबा ना फोटो काढायला. इथून ट्रेनचा रस्ता गेलाय. आता बोलते घे नंतर बोलते रस्त्यातच घेतला नसतो. त्याच्यामध्ये ना साडी पाहिजे. नको मला बंगला नको. आपल्या लेवललाच येईल डायरेक्ट धग.
स्टेशनला. आता इथेच आम्हाला गाडी ठेवायला लागेल पार्क करायला आणि एंट्री पास काढून आम्ही आता निघणार आहोत. बाबा फुल गर्दी आहे वाटतं ना. अजून जायचे आपलं इथं घरी प्रेमर आहे आपलं प्रकाश प्रेमर आहे. प्रकाश अक्षय मंगेश त्यांच्याकडे चालले का. हा मग आपला मामा आहे कुठं इथं राहू का. आपण आपली गाडी घेऊन आलेलो असलो तर आपल्याला गाडी इथेच पार्क करावी लागते. वर गाडी जात नाही त्यामुळे आम्ही चालतच निघालो. इथून आम्ही एंट्री पास काढलेले आहेत. पर पर्सन 50 रुपये आणि छोट्या मुलांचे 25 रुपये. रांगेत एका माणसाला 4 पास मिळतात. तर आम्ही चौघांचे आमचे 150 रुपयेतून झालेले आहेत आणि आता आम्ही निघालोत वरती जायला. आम्ही पहिल्यांदा आलेलो तेव्हा आम्ही नेरळने गेलेलो. लहान होतो आमच्या पायीच्या पाठी आलेलो. तर ट्रेनने आम्ही नेरळवरून वरती गेलेलो. आता आम्ही गाडी घेऊन आलोत त्यामुळे आम्ही गाडी इथेच पार्क केले आणि आता आम्ही चालत जायला निघालोत. तेच ते बोलले ना इकडनं चिखल आहे म्हणून. तर पप्पा ऐकत नाही इकडनंच चला. घोड्यांच्या रस्त्याने चालल्या होत्या सगळ्याकडे घोडं. वेडी झालीस का. मला भीती वाटते. जंगलच आहे इथे. हिल स्टेशन आहे. हिल स्टेशन माथेरान. पप्पांची फोटोग्राफी पुन्हा चालू झाली. हा मेन रोडला लागलो. चला 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 इथून एंट्री आहे. चिखलातून आणली. बघा किती चिखल आहे. चांगला रोड होतात वरून. तिकडनं यायचं सोडून इकडनं आणलं आम्हाला. चला मेन रोडला लागलो. बरं आलं. तुम्हाला स्वरूपाला बघायचे. हा आणि पप्पांनी चांगला रोड सोडून इकडनं आम्हाला चिखलातून आणली. स्वरूपा. हा ही स्वरूपा. हे त्यांची चेष्टा नको. चला पटकन ट्रेन जाईल. पप्पा बोलतात. ट्रेन जाऊ दे ना. ट्रेन आपल्याला भेटणारच नाही. 2:30 वाजता ट्रेन आहे. ट्रेन कुठे भेटणार आहे. नुसतं रोड झाले. पहिले लाल लाल माती असायची इथे. आता ब्लॉक्स मारल्यात. पर्यटकांची खूप गर्दी दिसते. मान्सून सीझन असल्यामुळे खूप लोक फिरायला आलेले आहेत. नाही ते तुला खाणार. ते काय करतात साईडने चल ना. इथून आपण टॉय ट्रेननी पण जाऊ शकतो. पण टॉय ट्रेन 2:30 वाजता आहे त्यामुळे आम्हाला जायला खूप उशीर होईल. म्हणून आम्ही चालतच निघालो. घोड्याने पण जाऊ शकतो पण चार्जेस खूप आहेत.
ट्रेन 2:30ची आहे, त्यामुळे आम्ही ट्रेनची वेट काय करत नाही. टॉय ट्रेन आहे, टॉय ट्रेन आहे ना बरं. 2:30ची आहे, उशीर लागेल आपल्याला, म्हणून आता आम्ही चालतच निघालात. एक तास थांबू नका, चालत जायला पण तेवढंच मिनिटं लागतील. एन्जॉय करत फोटो काढीत निसर्गाच्या सानिध्यात. तुम्हाला फिलिंग नाही का रे? 2 तास थांबण्यापेक्षा चालत जाऊ, मस्त एन्जॉय करत फोटो काढत निसर्गाच्या सानिध्यात. येताना भेटेल, टाइम बघून येऊ ना आपण. हां, आता आपला टाइम कसा, आपण लवकर आलो ना, 12ची होती ती गेली, त्यामुळे आता 2:30 वाजता 2 तास कोण थांबल निसर्गाच्या. मग थांब, तू ये नंतर. ये थांबते. आम्ही चाललो मस्त एन्जॉय करत. ट्रॅक बदल. इधर ट्रॅक बदलावायचा वाट काय. हसके जी मांगे बोलो, हसके जी मांगे. अप्पा बॅग घ्या ना. अरे मी बोला, चला गाणी बोला. हो गाणी बोला, गाणी बोलाल तर लवकर पोहोचू. चक्करला अर्क वाटतं, भूक लागले. हिची नाटका चाल. चला ना. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, ये मंजिल आएगी नजर. दमलो यार. स्वरूपा दमलेली आहे. अजून थोडंसं पण चालून ना झालं, थोडी पण ना चाललं तरी दमले बघा. दे इकडं. चला, मस्त जंगल आहे, झाड पण मस्त. ट्रॅकिंगला आल्यासारखं वाटतंय. हा, बरं वाटलं, थंडी मस्त वाटतंय. वाव, वारा कसला भारी सुटला आहे. हा 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 हा. इथे झाड आहेत ना, मस्त. ट्रेन आली तर बघायला भेटेल. नेरळची ट्रेन येईल इकडनं. आली का काय? आवाज येतोय, वाऱ्याचा आवाज येतोय, वाऱ्याचा आवाज येतोय. सर्व तू पहिल्यांदाच आले ना माथेरानला? फर्स्ट टाइम. मी भरपूर वेळेला आले. लग्नाच्या आधी पण आले, पप्पांच्या बरोबर पण आले. पण पप्पांचं लग्न झालं नवीन तेव्हा आलेलो आम्ही. पप्पानी मी आम्ही दोघं आलेलो. कुठे गेले ते पुढे गेले. पुढे गेले. तू कुठे राहिला ओंकार? तो काय इथंच आहे. ओंकार कसं वाटतंय? लय चांगलं. चल बापडे, पप्पाच्या वाटेर हा सांगते ना तुला. पप्पाला पाच जाता. मग तू राहिले आता तर नाही चालणार पास. मला तुमचं स्पीड नाही. इथून आम्ही ट्रेनची पटरी सोडली. आता आम्ही नॉर्मल रस्त्याने चाललो. पटरीवर चालून कंटाळा आला आम्हाला. दमलो. साईड जायला पाहिजे. मस्त वाटतं मला. दमलो पण भारी वाटतंय निसर्गाच्या सानिध्यात. पहिले ना हे आता दगड लावल्यात ना अशी, त्यांच्या जागेवर माती असायची लाल लाल, सगळे कपडे लाल व्हायचे.
किल्लावानवाला किल्ल्यानं नाही झाडानं होईल. सगळी लाल माती असायची पहिले ना हो? पहिले सगळी लाल माती असायची नाही तर तिथून पप्पा व्हिडिओ काढते, इथून तू व्हिडिओ काढते. पहिले सगळी लाल माती असायची नाही तर तिथून पप्पा व्हिडिओ काढते. गाईज इथून यायला रिक्षा पण आहे. सिलेंडर आणते रिक्षाला खूप वेटिंग होती. घोडे सिलेंडर आणते. सगळं सामान वाहून येतात. एक ते दीड रिक्षा बंद असतात वाटतं इथं. म्हणून आम्हाला रिक्षा नाही भेटल्या आणि आम्ही निघालो चालत. चांगला एक्सपिरियन्स, खूपच मजा आली. दमलो आम्ही पण एन्जॉय करतोय. हा जा पप्पाला जरा. असं काय ना असं नवीन ये लवकर ना तर या घोड्यांच्या पुढं. त्यांची रेस लागली. पण चिटिंग करतील आता जागा. माथेरानमधील 2 माकडं पहा, किती क्यूट माकडं आहेत. आपल्याला बोलताय. तिसरा माकड व्हिडिओ काढतोय. मला आणली ती चुकी गेली, घरी ठेवायला पाहिजे होते आईजवळ. या रस्त्याने येऊन चुकी गेल्यासारखं वाटतंय आम्हाला. घोडे जाम जवळ न जातो. घालूनच जायला पाहिजे होतं. असं वाटतं इकडनं उगाच आलो. खूपच घोडे येतात, माल वाहून नेतात मला वाटतं घोडे. हे स्वरूपा घे, सगळं माझ्याकडेच देशील का? हसके जी मांगे मला, हसके जी मांगे. अजून आलं बघ. ए ओमकार थांब ना. नुसती घोडच जातात. ए ओमकार कसं वाटतंय? बरं वाटतंय. बरं वाटतंय का? गारगार वाटतंय. चला मग. सारखं वाटतं. जमले का विचार. चल अशा प्रकारे माल आणला जातो दुकानाचा. पप्पा बघ. माथेरान मार्केटला एंट्री झाली आता. सुरुवात. हे काय हो बाबडे, जड वाटतंय माझ्या माग. बघ बॅगमध्ये खुल्ली ठेवले. उचलू नको. छत्री आहे. आम्हाला माथेरान रेल्वे स्टेशन बघायचं म्हणून आम्ही खालून चाललो. खालीला माकडं आहे. लय माकडं आहे. माकडं आहे ना, नको. ट्रेन पण आली ना, तुम्ही ट्रेन बघून जाऊ ना. पप्पा ट्रेन मध्ये बसले. हो ट्रेन ट्रेनमध्ये बसली असतील. त्यांना का वापस जायचंय? संध्याकाळी जाऊ आपण ट्रेनला. संध्याकाळची तिकीटं काढून ठेवलं पाहिजे ना त्यांना. मला येत पण नाही ती. कुठे आले आले.
आलो येते. स्टार्टिंगला ती आलत असतं, नंतर ती असते असते फास्ट. बघ कसं पिल्लू पकडलं पोटाला बघ. नाही आलो येते. आम्ही पुन्हा एकदा पटरीच्या ट्रेनवरून चाललो. चला चला पटकन. ट्रेन हे वाटतं. वाव, फायनली आम्ही माथेरान रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत. ट्रेन पण रेडी आहे. आता ही ट्रेन जाईल ती घेऊन येईल. आपल्याला वेळ लागले असतं ना. पप्पा कुठे गेला? इथंच होतं. तिकडं वरती गेलं. ते तिकीट काढून ठेवलेस मी संध्याकाळची. किती कुठं. तर गाईज आता मम्मी काहीतरी तुम्हाला सांगते. मम्मा माथेरान रेल्वे स्टेशन तिथे ट्रेन पण आहे. लाईन बघा गाईस. लाईन बघा. चला आता आपण पप्पांना शोधू कुठे होतं. वरती पप्पा वरती. चल मग. चला इकडनं. ही पहा माकडं. एक स्वरूपा, एक ओंकार, एक सिया. ही आमची येवा छोटीशी. चला. आता आपण पोचलोत माथेरान मार्केटमध्ये. एवढं मोठं मार्केट वाटत नाही, पण आता पहिल्यापेक्षा खूप डेव्हलप झालं आहे. पहिले आलेलं तेव्हा खूपच कमी दुकानं होती. आता थोडी थोडी दुकानं वाढल्यात. इथंच कुठेतरी एक गार्डन होता, तिथं आम्ही खेळायचो. कुठल्या राणीचा ग, कुठल्या तरी राणीचं. आपण गेलो पाहू पुढे. मला माहिती कुठल्या राणीचा होता तो. काय होतं गार्डन? तो होता महाराणीचा. हे तिथं नाव लिहिले. चल पुढं पुढं असं. पप्पाने आणि मी मस्त फोटो काढलेले तिथे. तेव्हा पोस्टात फोटो पाठवायचे, पण आमचे फोटो काय आले नाही. काय माहिती त्यांना रस्ता भेटला म्हणजे ॲड्रेस भेटला का नाही. हे पहा, आपल्याला खरेदीसाठी खूप मार्केट आहे. खूप दुकाने आहे. हे पहा, सगळ्याकडे शूजचे शॉप. सगळं मस्त मस्त गोष्टी इथे भेटतात. आलो. यांचं काय खायचं मूड झालं काय माहिती. आता काय खाता? चला घ्या. आणि आपलं जे हळद होतं ना, एक बिस्लरी द्या ना. थंड. थंड. हा. माझं पाय दुखतं. पिंक वाला. पप्पाला वाटलं फोटो काढतोय. अरे बरं की दिवसभर काय खाल्लंच नाही का? काय उपाशी होती का? काय दाखवायला नको का? काय का बरोबर आहे ना. ब्लॉगमध्ये दिसायला पाहिजे ना आम्ही मिसळ खातो म्हणून. काय ओंकार तुला काय वाटतंय? चांगलं वाटतंय. खा. चला. मी सांगितलं पप्पाला घ्यायला म्हणून घेतलं. दोनदा सांगितलं तेव्हा घेतलं. चला आम्ही खाऊन झालेलो. चला ओंकार निघायचं. ओंकारला तिची पण खायची का काय? स्वतःची पण खाल्ली.
पहिल्यापेक्षा खूप डेव्हलप झालेलं आहे माथेरान. पहिले इकडं आलो का पावसाळ्यात आलो का चिक्कल आणि उन्हाळ्यात आलो का लाल लाल माती असायची. आता पहा हे ब्लॉक्स बसवलं आहे त्यामुळं फारच सोयीस्कर झालं आहे. इथंच कुठेतरी गार्डन होतं. इथे गार्डन आहे. सॉरी गाईज, हा मार्केट आहे. पुढे आहे गार्डन. गार्डन कुठे आहे? गार्डन पुढे आहे. गार्डन तुम्ही आलंच ना असं करताना. पहिल्यांदाच आलं वाटतं. माहित नाही तुम्हाला गार्डन आहे तो पुढं असेल. त्यांची मेमरी लॉस झाली लग्नानंतर. बरेच वर्ष झालं ना. हा बाई इथं गार्डन आहे. हॉटेल गार्डन हॉटेल. तो गार्डन हॉटेल आहे काय? कशाला आणलास? हे टोपी विसरून आलत तिथं. आम्हाला दिसली म्हणून आम्ही आणली. देऊच नको कॅप. त्याच्यात नाही तुला. हा कुठं पण मस्ती रे. स्वरूपा इथं मस्त गेमिंग आहे. नको चल, टाइमपास होईल आपल्याला. वस्तीला नाही राहायचं, आपल्याला जायचं लगेच. इथं काय करतो? हे बाई इथं गार्डन. आपल्याला टाइम नाही. आपल्याला भरपूर फिरायचं आहे. एवढंच नाही लय चालायचं आहे. हा गार्डन बघू चला. नवरोजी लॉर्ड गार्डन. इथे खेळायला पण होते पण आता नाही दिसत. काढले वाटतं. छोटासा मस्त गार्डन आहे. रिलॅक्स करायला छान आहे. इथं खेळायला. नाही तर सगळे खेळाचे काढून टाकलं नव्हतं. ओमकर स्वरूपा कुठे गेली येडी? तिकडे खेळायला आहे. तेच मेरा खेळाचं गार्डन होतं. वाव. हां आम्ही लहानपणी इथंच खेळायला जायचो. बरोबर. होय सांगून तर येत जा. आम्ही स्वतः आम्हाला वाटलं कुठे गेली. पागलच आहेत काटे. आम्ही लहानपणी खेळायचो इथं. अजूनही काय. हे नाही पडणार का? आधार लागला तरी पटकन जायचं. याचा माकला पुढं आपल्याला अजून काय काय बघायचं आहे. चला ये लवकर. चल चला चला चला. हे इथं पण मस्त आहे. या इकडे इकडं. हे उंच आहे. थोडाफार एंटरटेनमेंट झाला आमचं इथं. थोडा तिकडं काहीतरी त्यांची भांडणं आली.
गोड वा चला चला याच्यावरची वर्षी एकदा या आणि चला. इथं मधीन उभी राहा फोटो काढतो. मधीन उभी राहा. खारुताई जाईल ते नाही दिसत. ओंकार 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 लो बॅटरी झालेली आहे. तुला बॅटरी पुरवायची आहे. घे चल दे मागे जातो लो बॅटरी झाल्यावर. चला चार्जिंग बघू आधी. बाबा कसली वरती चालली. काय मम्मा टुक असा हात ठेवायचा. थांब 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 माझं केस मग तसंच आहे. माझं झालं. हा घ्या घ्या. पाळणा तुटणार आहे. 3 2 1 तुटला. नाही तुटला बाबा. गाईज मुलं आत्ताच दमल्या. अजून सुरुवातच झालेली आहे आमची. तर आता आम्ही इको पॉईंट बघायला चालले आहोत. इको नंतर आम्ही लेक पॉईंट बघणार आहोत. जास्त पॉईंट नाही बघणार कारण आम्ही खूप दमलो होता आणि सगळ्याकडून तोच व्ह्यूज दिसतोय. त्यामुळे आम्ही 3-4 पॉईंट बघणार आहेत फक्त. पाहूया जवळजवळचे. निसर्गरम्य परिसर माथेरान. खूपच सुंदर परिसर आहे. पहा चारी बाजून व्ह्यू किती मस्त आहे व्ह्यू. हे या लवकर. ही बघा यांची पावर. अजून एक पण पॉईंट बघितला नाही. यांची पावर संपलंय. काय गाईच काय करायचं. कसं व्हायचं पुढच्या पिढीचं. आम्हाला स्विमिंग पूल पाहिजे. पहा ही आताची पिढी दमले. जमलो नाही. हा. स्विमिंग पूल पाहिजे. स्विमिंग पूल इथं कुठं घरी घरी. मग आज हे इथं नाही बरं वाटलं तुम्हाला. ही पहा आताची पिढी. एवढा मस्त व्ह्यू आहे तरी आहे ना स्विमिंग पूल पाहिजे. काय करायचं. कोकिला मस्त आवाज येतो कोकिलाचा. नाही त्या माणसाने ओरडला पण कोकिलाचा आधी आवाज झाला. मस्त रस्ते झालेले आहेत. पहिला आम्ही आलेलो तेव्हा असे रस्ते नव्हते. सगळ्याकडे लाल लाल माती होती पहिलं. आपण आता पोहोचणार आहोत इको पॉइंटला. तर चला पहिला पॉइंट पाहूया. इको पॉइंट सर्वात जवळचा पॉइंट. तर चला पाहूया आपण इको पॉइंट.
वाव, काय सुंदर आहे, अतिशय सुंदर, अप्रतिम इको पॉइंट. हे आवाज इथंच रिप्लेस होतं का हो? नाही ना, इथं होतं काय हो, यांचा लक्षच नाही. फोटो काय भारी आहे ना. भीती वाटते. हो माय गुरुला, लयच भारी, कसला भारी. पहिले हा तिथं पण कुठला तरी पॉइंट आहे. अरे इको पण कुठं पण नसतं मामा, असं 2 व्हायला असं असल्या तर ते बाजूने हा टोक आहे ना, इथं इथं पण कोणता तरी पॉइंट. मम्मी बोलता पहिला असा रस्ता होता. हा, पहिला असा रस्ता असायचा, सगळीकडे लाल लाल माती, दगड, सगळं लाल लाल असायचं. तर इथं आम्हाला पाहायला भेटलंय. शी, व्हॉट इज दिस? कॉमेडीचा पीस. चला, सगळीकडे ब्लॉक बसवले तर म्हणून आपल्याला बघायला नाही भेटलं. तर असा रस्ता असायचा पहिले सगळीकडं. तर गाईज पहिलेपेक्षा फारच छान रस्ता झालेला आहे. पहिले असा रस्ता नव्हता इकडे, सगळीकडे लाल माती दगड असायची. खूपच सुंदर रस्ता केलेला आहे. सगळीकडे आपल्याला माकडं बघायला भेटते. तर आम्ही आलेलो आहोत लेक पॉइंटला. आमच्या जुन्या आठवणी आता ताज्या झालेल्या आहेत. माझ्या लहानपणी आम्ही खूप वेळेला यायचो माथेरानला, खूप मजा वाटायची. माझी बहीण आणि ताई आम्हाला घेऊन यायची. बाईच्या पाठी आणि ताईच्या पाठी आम्ही यायचो लेक पॉइंटला. आमच्या बाईचं मामाचं गाव आहे, पण आता मला ते रिलेटिव्ह माहीत नाही. बाईच सगळ्यांना ओळखायची. इथं आमचे मामीचं माहेर आहे माथेरान. तर चला मग पाहूया लेक पॉइंट. चला, वरती मस्त सुंदर तलाव आहे. चला जाऊन पाहूया. ये, आता आपण आलेलो आहोत लेक पॉइंट. पण हा शिट, लेक पॉइंट एवढा भरलेला नाही. जस्ट पाऊस आत्ता सुरू झाला ना, त्यामुळे एवढा भरला नाही तलाव. वाव, सुंदर. वरती एक मंदिर आहे, तिथे पण आपण जाऊन दर्शन करूया. हा पहा लेक पॉइंट खूपच मोठा आहे, खूप भरलेला असतो, पण अजून पाणी एवढे भरलेले नाही. काय बोलते? येडा दिसतात. काय पण बोलतोस? बाबा तू चालेल तुका? अकेले बोलतोय रे. करते चला आपण घेऊया फोटो. चालेल ते लेक पॉइंट एवढं पाणी भरलं नाही हो. चला मंदिरात आपण दर्शन घेऊन येऊया. फोटो अलाउड नसतील बहुतेक.
काय टोचलं गाईच. घंटा बघा किती मोठी आहे. हाँ ये मस्त मंदिर आहे. मंदिरात येऊन एकदम गार वाटलं, शांत वातावरण. उतर उतर असते असती उचल ना. मम्मा पप्पा तुझी व्हिडिओ काढतात. बघा रिक्षा बसली. एकदम गार गार. 10 मिनिटात रिक्षा म्हणून ते हिल स्टेशन. तुम्हाला पकडतच नाही. मस्त वारं सुटलंय. हे मस्त मजा केली ना आपण. चालून जमलो पण खूप मजा आली. खूपच मस्त परिसर होता. नक्की तुम्ही माथेरानला येऊन जा, तुम्हाला खूपच बरं वाटेल. निसर्गरम्य असा माथेरान. आणि मम्मा तुला पुन्हा एकदा हॅपी बर्थडे. थँक्यू बेटा, थँक्यू. आणि आमचा प्रवास हा विमानाचा चालू झालेला आहे. हा विमानासारखा. आमची रिक्षा विमानासारखी स्पीडला चाललेली आहे. ओके ओके ओके. थंडी होते. थंड थंड. अरे थंडीचं काय स्वेटर घालायला लागतं. मम्मा कसं वाटलं मग? एकदम मस्त मस्त बड्डे. आणि मला बरं वाटलं पप्पा म्हणून इथं घेऊन आले ते. एकदम गार गार. कसला भारी रोड आहे. रिक्षा कसली फास्ट. 10 मिनिटं पण नाही लागली. वाव चलो वे टू होम. गाईज ही व्हिडिओ माझी खूपच मोठी होत होती, त्यामुळे मी ही व्हिडिओ आता इथेच स्टॉप करते. आणि माझ्या बर्थडे सेलिब्रेशनची व्हिडिओ मी पुढच्या व्लॉगमध्ये टाकणार आहे. आणि त्यात माझं मोबाईल बॅटरी डेड झाली, त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ काढू शकली नाही. तर आता आपण पुढच्याच व्लॉगमध्ये माझे बर्थडे सेलिब्रेशन पाहूया. तर टू बी कंटिन्यू. तर चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. मजा आली. मस्त पिकनिक झालेली आहे आमची. आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे. आणि आता आम्ही निघालो घरी जायला. मम्मा किती टर्न आहेत? काय बोलतोय सर? तर आमची मस्त पिकनिक झालेली आहे माथेरानला. माझा बर्थडे मस्त सेलिब्रेट झालेला आहे. आता घरी जाऊन आम्ही केक कापणार आहोत, ते पण तुम्ही नंतर पहा. आता आम्ही जेवल्यावर लगेच घरी जायला निघणार आहोत. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असा तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज, बाय.